नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बातमीनं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी नगर जिल्ह्यात जाऊन सहकार खात्याचा देशात आता विकास होणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी शिर्डीतल्या साईंचं दर्शन घेतलं आणि आता शहा मुंबईत आले. त्यांनी बांद्रेतल्या उद्योगपती आणि व्यावसायिकांची भेट घेऊन देश सर्व क्षेत्रात अव्वल असणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ICSI नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हॉटेल ताजलँड्स अँड बांद्रा इथं दाखल झालेत. आजच्या भारताच्या विकासामध्ये मोठं योगदान या संपूर्ण घटकांचं आहे. सेक्रेटरीचा मोठा वाटा असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आत्मनिर्भर भारत पुढे घेऊन जायचा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. सर्व क्षेत्रात भारत अव्वल राहील तशी वेळ आता आली असल्याचंही अमित शहा म्हणाले. जगाच्या अर्थव्यवस्थेत आता बदल दिसून येतोय. भारत देशाला सुद्धा बदलावं लागेल असंही वक्तव्य त्यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी की कल्पना का आत्मनिर्भर भारत का निर्माण है, हमने आगे करना है. जिसको जब भी समय मिला, मौका मिला, सबने अच्छा काम किया. चलते चलते 75 साल की ये यात्रा यहां तक पहुंची है और अब समय आ गया है कि सब क्षेत्रों में भारत ने सर्वप्रथम बनने का लक्ष्य रखना चाहिए और लक्ष्य को अचीव करने के लिए आगे बढ़े. 25 साल तक दुनिया के अर्थतंत्र का इतिहास 25 साल तक बाद लिखा जाएगा, 50 साल बाद लिखा जाएगा. तब प्री कोरोना और आफ्टर कोरोना एरा के रूप में लिखा जाएगा. दुनिया के अर्थतंत्र के अंदर इतना बड़ा बदलाव आने जा रहा है. अगर आप उसको ध्यान से बारीकी से देखते होंगे तो आप भी अनुभव करते होंगे कि बहुत बड़ा बदलाव आने जा रहा है. और उस बदलाव के साथ भारत को अपने आप को भी बदलना पड़ेगा, अपनी व्यवस्था को भी बदलना पड़ेगा और बदलाव के साथ अपनी स्पीड को और स्केल को भी बदलना पड़ेगा. जब तक ये हम नहीं करते, इस स्पर्धा में हम टिक नहीं सकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिर्डीच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रवरानगर इथल्या पार पडलेल्या कार्यक्रमात अमित शहानी सहकार खात्याला जोडण्याचं काम करणार असून त्यामुळे साखर कारखान्यांना चांगले दिवस येतील असं म्हटलंय. विविध मुद्द्यांवर बोलताना त्यांनी विरोधकांना सुद्धा खडेबोल सुनावले. टीका करण्यापेक्षा स्वतःकडे पहा. प्रवरानगरमध्ये सहकाराची विजय रोवली. शिवरायांच्या भूमीत आलो हे माझं भाग्य असून सहकार आंदोलनाची चळवळ इथं रुजली गेली आणि मोदींनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली. सहकार आजही प्रासंगिक आहे. सहकारामुळे सगळ्यांचा विकास शक्य असून महाराष्ट्रात जिल्हा बँकांची स्थिती वाईट असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. मला राजकारण करायचं नाही असंही शाह म्हणाले. माझी जबाबदारी आहे म्हणून इथं आलो. जिल्हा बँकांना वाचवण्याचे प्रयत्न करणार असून सहकार क्षेत्रासाठी कॉलेज उभारणार आणि येणाऱ्या दिवसात नवी सहकार नीती आणणार असल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केलं. भूमि ये पूरे देश भर में सहकारिता के लिए काशी जितनी पवित्र भूमि है. यह भूमि ये है जहां पर सहकारिता की नींव डालने का काम पद्मश्री विखे पाटिल जी ने किया. और मैं आज पूरी प्रदर्शनी देखकर आया. मैंने देखा उस जमाने के अंदर गाडगिल साहब, विखे पाटिल साहब सबने किस प्रकार से कितनी कठिनाइयों का सामना करते हुए ये आंदोलन को गति देने का काम किया होगा. मैं आज यहां आया हूं तब मैं इतना जरूर कहना चाहता हूं कि देश भर के सहकारिता आंदोलन के लोगों को एक बार इस भूमि की मिट्टी को माथे लगाना चाहिए, जिससे अपने आप को हम सहकारिता से समझें. मैं यहां आया, ढेर सारे लोगों के फोन हैं कि अब क्या करोगे आप महाराष्ट्र में. मैं सहकार मंत्री बना, बहुत सारे सवाल उठाए. मैं सहकार में कुछ तोड़ने नहीं आया हूं, जोड़ने आया हूं. मगर राज्य सरकार भी राजनीति से ऊपर उठकर कोऑपरेटिव को देखना शुरू करे, इतना मैं जरूर कह सकता हूं.
क्यों आज हमें सुनवाई करनी पड़ रही है दिल्ली में? राज्य सरकार के राज्य के स्तर पर चीनी मिलों के मसले क्यों हल नहीं होते? कुछ के तो हो जाते हैं, कुछ के नहीं करते हैं। मैं सभी को कहना चाहता हूं कि मुझे सलाह देने की जगह अपने गिरेबान में झांक कर देखिए। आपको सबसे पहले जरूरत है राजनीतिक दृष्टिकोन से ऊपर उठने की और सहकारिता आंदोलन को मदद करने की। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीत दाखल झाले। त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। नगरमधल्या साखर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी साईंचं दर्शन घेतलं। महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी आज सहकार मंत्री म्हणून सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या योगदानाबद्दल तर ते बोललेच, त्याचबरोबर इथल्या सहकारातल्या प्रश्नांच्या संदर्भात आपण महत्त्वाचे निर्णय घेणार असून त्याच्याबद्दलची मुहूर्तमेढ ज्या मातीतून रोवली गेली तिथं आज सहकार परिषद घेऊन त्यांनी एक प्रकारे सहकार खातं हे त्यांच्या अजेंड्यावर असेल हे आता स्पष्टपणे सांगितलं। आणि दुसरीकडे या कार्यक्रमाच्या नंतर त्यांनी साईंच्या चरणी जाऊन दर्शन घेतलं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतात पण दारूचे दर कमी होतात पण पेट्रोल डिझेलचे दर मात्र कमी होत नाहीत। शेतकऱ्यांची वीज तर सोडा, आता डीपीज काढून नेल्या जात आहेत। ओबीसी आरक्षण घालवलं, रोज खोटं बोलतायत। किमान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तरी खोटं बोलणं सोडा असा हल्ला फडणवीसांनी राज्य सरकारवर चढवलाय। गोंदिया जिल्ह्यातल्या रावणवाडी इथल्या जाहीर सभेत बोलत होते। 27% आरक्षण देने का निर्णय ये नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया तो आज ओबीसी का बच्चा डॉक्टर बन रहा है। एक ओबीसी का बेटा देश का प्रधानमंत्री बना तो उसने चिंता की कि ओबीसी का बेटा भी डॉक्टर बनना चाहिए, लेकिन इन्होंने ओबीसी के आरक्षण को समाप्त किया और बार बार समाप्त किया, कोर्ट के कहने के बावजूद समाप्त किया। और इतने ढोंगी और झूठे लोग हैं, सुबह से लेकर रात तक झूठ बोलते हैं। अरे कोर्ट तुमको कहता है कि तुम्हारे कारण आरक्षण गया, फिर भी सुबह से उठकर शाम तक कहते हैं केंद्र सरकार के कारण गया, केंद्र सरकार के कारण गया। इनके लिए किसान जरूरी नहीं है, मजदूर जरूरी नहीं है, भूखे मरने वाले लोग जरूरी नहीं है। टैक्स कम कर रहे, आपका बिजली का बिल कम नहीं करेंगे, आपका पानी का टैक्स कम नहीं करेंगे, टैक्स कम करेंगे विदेशी दारू पर का टैक्स, हजारों करोड़ रुपए की छूट विदेशी दारू पीने वालों को और बेचने वालों को देने का शर्मनाक काम इस सरकार के माध्यम से हुआ। 5 साल में एक बार भी बिजली का कनेक्शन नहीं काटा। जब महाराष्ट्र में किसानों को 8 घंटे की बिजली थी, भंडारा गोंदिया के किसानों को 12 घंटे बिजली देने का काम उस समय हमने किया। लेकिन आज ये सरकार है, बिजली तो नहीं देती पर रोज आकर किसानों का कनेक्शन काटने का काम चल रहा है। डीपी ले जा रहे, गांव के गांव अंधेरे में जा रहे। यानंतर बातमी शिवसेनेच्या गोटातून आहे। शिवसेनेतली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। निमित्त ठरले तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेतून रामदास कदमांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली, हल्ला चढवलाय। रामदास कदम यांनी केलेल्या या आरोपांमुळे शिवसेना नेत्यांमधला संघर्ष शिगेला पोहोचल्याचं समोर आलंय। कोकणात शिवसेनेत शिमगा, कोकणात शिवसेनेतला संघर्ष शिगेला। रामदास कदमांचा हल्लाबोल, अनिल परबांवर चौफेर टीका। गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय विजनवासात गेलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट अनिल परबांवर हल्लाबोल केलाय। अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉर्ट संदर्भातील माहिती किरीट सोमय्यांना पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता।
मात्र आपण किरीट सोमय्यांना भेटलो नसल्याचं सांगत त्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय। आपल्याला आणि आपला मुलगा आमदार योगेश कदमला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी अनिल परबांवर केलाय। एकदा दोनदा नाही 3 वेळा ते मातोश्री घेऊन आले होते संजय कदम याला। राष्ट्रवादीने त्याला घ्या आणि त्याला तिकीट शिवसेनेतून द्या, योगेशला देऊ नका। उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही। उद्धवजींनी योगेशला तिकीट दिली। तो चीड तो राग मनामध्ये ठेवून अनिल परब हे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे झाल्यानंतर त्यांनी योगेश कदमावरती सुडाची भावना ठेवून संजय कदम जो संपर्क ठेवण्याचं सातत्याने काम केलं। अनिल परब यांनी रत्नागिरीमध्ये शिवसेनेला वाऱ्यावर सोडल्याचं कदम यांनी म्हटलंय। याच वेळी बोलताना त्यांनी उदय सामंत यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय। शिवसेनेच्या मुळावरती उठलेला हा अनिल परब, शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशामध्ये टाकणारा हा अनिल परब, हा निष्ठावान कसा होऊ शकतो? आणि आपल्या मार्फत संबंध महाराष्ट्राला मी सांगतोय, याला वेळ नाही। एसटी कामगारांचा संप चाललाय। एसटी कामगार आत्महत्या करतायत, याला वेळ नाही। मागच्या 2 वर्षांमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा माणूस आला जिल्ह्यामध्ये, पण आता रामदास कदमला आणि त्याच्या मुलाला संपवण्यासाठी 3 दिवस येऊन ठाण मारून बसला तिथे। पण तिथे उदय सामंत 15 वर्षाच्या आधी उदय सामंत येऊन यांनी तिथं आमच्या मतदारसंघामध्ये 3 सभा घेतल्या, मोठ्या मेळावे घेतले, योगेश कदमचा उदोदो केला। आणि काल अनिल परब सोबत आले आमच्या विरोधामध्ये। आम्हाला शिवसेना याच्या अक्षर म्हणजे काय आम्हाला उदय सामंत शिकवतोय। या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांनी अनिल परबांना थेट आव्हानच देऊन टाकलंय की तुम्ही बांद्र्यामधून विधानसभेला उभे राहून निवडून येऊन दाखवा। तुम्ही बांद्र्यामधून एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका वार्डामध्ये उभं राहून तुम्ही निवडून येऊन दाखवा। तुम्ही आज उद्धवजींच्या सोबत असाल, उद्धवजींना मदत करत असाल, त्याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला किंवा त्याच्या मुलाला कायमचा संपून टाकायचं राजकारणातून। रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास अनिल परब यांनी टाळलेलं आहे, तर कदमांवर टीका करणार नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। मी या बाबतीत काही बोलू इच्छित नाही। याच्या बाबतीत नो कॉमेंट्स। त्यांनी काही म्हणू देत, मी माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याचं उत्तर मी देणार नाही। मी एक शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते आहेत। याच्या बाबतीतली जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल। ज्या पद्धतीनं शिवसेनेनं त्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी झालेली आहे, त्याचं नेतृत्व अनिल परब साहेब करतात। आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत आणि त्याच्यानंतर हा वादंग निर्माण झालेला आहे। पण रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या टीकेवर बोलणं माझ्यासारख्या शिवसैनिकांना योग्य आहे असं मला वाटत नाही। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला। शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातच शिवसेनेतील ही धुसफूस आता समोर आली आहे। ही धुसफूस न थांबवल्यास शिवसेनेला कोकणामध्ये भविष्यात मोठा फटका बसेल इतकं मात्र नक्की। उदय जाधवसह न्यूज 18 लोकमत, मुंबई। माजी खासदार निलेश राणे यांनी रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल केलाय। कोकणातील शिवसेना संपवण्याचं काम रामदास कदमांनी केल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय। रामदास कदम हा संपलेला माणूस आहे। ते कधी काय बोलतात, काय करतात ह्याचा नेम नसतो। रामदास कदमांनीच शिवसेना संपवली रत्नागिरीची, ह्याच्याकडे म्हणजे याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत। गीते साहेब पडले कसे? सन्माननीय गीते साहेब इतके वर्ष खासदार राहिले, त्यांना पाडलं कोणी? संजय कदम कोणाचे माणूस? सूर्यकांत दळवींचा मतदारसंघ, तिथे रामदास कदमांचा काही संबंध नाही, काडीचा मुलाचा काही संबंध नाही। मग तिकडे तुम्ही तिकीट मागून एका सच्च्या शिवसैनिकाला संपवलं। सूर्यकांत दळवींना घरी बसवलं, त्यांना आजारी पाडलं। अनिल परबांना का त्यांना संपवायचं आहे? कारण का अनिल परब आता तिकडे पालकमंत्री आहेत। पुढच्या बातमीकडे, अमरावतीत गेल्या महिन्यात उसळलेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। अमरावतीतल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। झाली तर त्यांच्या रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे, कोण होता त्यांच्या
पाठीमागे? कारण काही लोकांवर केस पण रजिस्टर झालेले, FIR केलेले आहे, arrest पण केसेस झालेले. रजिस्टर झाले, FIR केले, परंतु नक्की त्याच्या पाठीमागं कोण होतं हे अद्यापही आमच्याकडे त्याच्या बाबतीचा स्पष्ट असा अहवाल आलेला नाही. प्राथमिक अहवाल आलेला आहे. प्राथमिक रिपोर्टमध्ये हेच आलं की पहिल्या दिवशी ज्या वेळेला अमरावतीमध्ये मोर्चा निघाला त्यावेळेला पहिल्या दिवशी फारशी अशी काही घटना घडली नाही की ज्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल. मॉब मोठा होता, परंतु दुसऱ्या दिवशी जो बंदचा कॉल दिला आणि बंदचा कॉल दिल्याच्या नंतर तिथं जी एक भावना भडकवणारी भाषणं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडून केली गेली, त्याच्यामध्ये एक वातावरण बिघडलं आणि त्याच्यामधून अमरावतीची घटना घडली. हे प्राथमिक रिपोर्टमध्ये या गोष्टी आहेत. आता त्याच्या मागे नक्की पहिल्या दिवसाच्या कारवाईमध्ये कोण सामील आहे आणि दुसऱ्या दिवसाच्या कारवाईमध्ये कोण सामील आहे हे समोर येईलच. न्यूज 18 लोकमतला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अमरावतीतल्या हिंसाचार प्रकरणी एक्सक्लुझिव्ह माहिती दिल्यानंतर आता मनसेनं दंगलखोरांना इशारा दिलाय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंसाचाराची पुनरावृत्ती झाल्यास जशास तसं उत्तर देण्याचा इशारा मनसैनिकांना देत आहेत. अमरावतीमध्ये झाला तो प्रयत्न पुन्हा जर महाराष्ट्रामध्ये झाला तर सोडायचं नाही. परत ज्या वेळेला जाल त्यावेळेला आपल्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला सांगायचं की आपल्या घरावरती आणि आपल्या घराच्या चौकावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा सतत फडकवला पाहिजे. यानंतर बातमी आहे गडकरींनी दिलेल्या इशाऱ्याची. वीज कर्मचाऱ्याने जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वीज कर्मचाऱ्यांना दिलाय. भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज चोरी थांबवावी असं आवाहन त्यांनी केलंय. ते नागपुरात आयोजित महाराष्ट्र वीज कर्मचारी संघाच्या अधिवेशनात बोलत होते. येणाऱ्या काळात आपल्याला कॉस्ट ऑफ जनरेशन कॉस्ट कमी केली पाहिजे, चोरी कमी केली पाहिजे. आकोडा टाकून वीज वापरत राहिले तर देशाचं काय होईल, राज्याचं काय होईल ते मी सांगत नाही, पण तुमच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही चोरी बंद नाही करणार. उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये सध्या सहकार भारतीचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या ठिकाणी सहकारी मेळ्याच्या निमित्तानं अनेक स्टॉल्स उभारण्यात आले. त्यापैकीच महिला सबलीकरण आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत सिम्पली देसी हा महाराष्ट्रीयन स्टॉल सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. कसा आहे हा स्टॉल? सिम्पली देसीच्या अध्यक्ष मधुबाला साबू यांच्याशी संवाद साधला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. ज्या महिला त्यांच्यामध्ये ॲक्च्युली खूप सारे स्किल्स आहेत, पण ते मार्केट करू शकत नाही. काही प्रॉडक्ट्स बनवतात पण त्यांना कुठे विकायचं माहिती नाही. त्यांची खूप करायची इच्छा पण आहे, पण त्यांना माहिती नाही ते कसं केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकमेव सोल्युशन सिम्पली देसी आत्ता देणार आहे की तुम्ही बनवा, तुम्हाला जे येतं आहे तुम्ही स्किल्स वापरा आणि आम्ही आहोत तुमचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणण्यासाठी. तर त्याची क्वालिटी टेस्टिंग होते, त्याला क्वालिटी चेंजेस जर असेल तर आम्ही त्यांना सांगतो, त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स करतो, त्याचं पॅकेजिंग आम्ही सांगतो हाऊ इट शुड लुक आणि मग ते आम्ही मार्केटमध्ये आणतो. सहकार भारतीचं राजधानी उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये 3 दिवसीय अधिवेशन सुरू आहे, पण यामध्ये महाराष्ट्रातले देखील काही स्टॉल लागले आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर हा साताऱ्याची स्टॉल आहे, जो स्टॉलमध्ये गूळ विकला जात आहे.
खास करून ऑर्गॅनिक शाश्वत गूळ ज्याला संबोधलं जातं ते आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण इथे तर महिला बचत गट आहे, जो नागपूर इथून आलेला जो महिला बचत गट त्यांचा सुई धागा जे क्रिएशन आहे, सुई धागा नावाचा एक चित्रपट देखील होता आणि त्या संदर्भातल्या ज्या खणाच्या साड्या असतात, ज्या खणाच्या साड्या खातून लग्नांमध्ये देवी देवतांना दिले जातात त्या संदर्भातलं तिथे काम करतात. त्यानंतर हे जो तिसरा स्टॉल आहे हा सहकार उद्यमी, खास करून जर बघितलं तर हाच एक स्टॉल आहे जो काका कोयते यांच्या नेतृत्वात असलेल्या खास करून संघटनेच्या वतीने चालवण्यात येतो. कोपरगावचा हा आहे. हे सगळे इथे प्रॉडक्ट आहे. यामध्ये अगरबत्ती आहे, त्यानंतर कापूर आहे. सोबतच जर बघितलं तर त्यानंतरचा जो स्टॉल आहे हा सोलापूरचा स्टॉल आहे. या सोलापूरच्या स्टॉलमध्ये कुरड्या, पापड्या, त्यानंतर शेंगदाण्याची चटणी याशिवाय असे वेगवेगळे स्टॉल इथे आहेत. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत. मी सोबतच जर बघितलं हे समोर देखील स्टॉल आहे. बऱ्यापैकी गर्दी इथे वेगवेगळ्या स्टॉलवरती आहेत. लोक पाहताय, समजताय का अशा प्रकारचं स्टॉल आहे आणि यातून कुठेतरी महाराष्ट्राची संस्कृती आहे ते जगभरात कळण्यासाठी या स्टॉलची मदत होतच आहे. पण सहकार भारतीचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये देखील महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व बघून एक प्रकारे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आनंद होत असेल. लखनौवरून व्हिडिओ जर्नलिस्ट सतीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. यासोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.